ईश्वराचा दरबार आहे. आज देवाकडे मागायचं उपांत्य दिवस आहे. 7 दिवसापर्यंत आपण सेवा केली. अलग लक्षात. आधी सेवा केल्यानंतर मागण्याचा अधिकार आहे. महिनाभर काम केलं नाही तर शेवटी मालकाकडे मागायचा अधिकार नाही मागायचा अधिकार. आधी सेवा आहे नंतर मागणी आहे. तसं 7 दिवस देवाची सेवा केली पण उपांत्य दिवशी मागणी आहे. आम्ही का देवाकडे जात नाही का मागत नाही? सर आपण देवाकडे जात नाही मागत नाही मागतो. ते फमू शिंदे नावाचे कवी म्हणतात, देवळात जाऊन लोक दुकानासारखे वागतात आणि 4 आणे 8 आणे टाकून काहीतरी मागतात. लोक काहीतरी मागतच असतात. देवाकडे जाऊन काहीतरी देवाला त्या भक्तीच्या मोबदल्यात काहीतरी आपण मागत असतो देवा. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर देवाकडे काय मागावं याचा वस्तुपाठ संत देतात. जीव मागतोच. आज मागणीचा दिवस आहे. आज मागणी करावी. महाराजांनी सांगितलं, अक्षय महाराजांनी आज मागणीचा अभंग असावा म्हणून मागणीचा घेतला. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मागणी शिकवण्याची जगाला गरज नाही हो. मागणीचं सांगण्याची गरज आहे. अहो ते जन्माला आलेलं लहान बाळ सुद्धा देवाच्या जवळ गेलं तर हात जोडल्याबरोबर काय म्हणते, देवा मला पाव, देवा मला सुखी ठेव. म्हणजे याचा अर्थ जन्माला आला तसा जीव मागतो, तो मरेपर्यंत मागतोच. जीव मागतोच. जीवाचा स्थायी भाव मागणं आहे. जन्माला आला तसा मागतो, तो मरेपर्यंत भाव मागतो. हो, मरेपर्यंत नाही, मेला तरी मागतो. शब्द पटणार नाहीत पण पटून देतो मी तुम्हाला. मेला तरी जीव मागतो. कशावरून म्हणता तुम्ही? मी एका महाभागाच्या 10व्याच्या प्रवचनाला गेलो. संप्रदायाचा नियम आहे देवा. कीर्तन 2 तास, प्रवचन 1 तास, गोंधळ गोंधळ रात्रभर चालतो तो गोंधळ आहे. 2 तास संप्रदायाची मर्यादा आहे बाबाजी. कीर्तन आहे आणि 1 तास प्रवचन आहे. आणि 10व्याचं प्रवचन किती वेळ? इकडे आहे का नाही 10व्याचं प्रवचन? नाही का? मग ते पुणे भागात प्रवचन असते महाराज. ते 10व्याचं प्रवचन बुवानी पिंडाला कावळा शिवत नाही तोपर्यंत करायचं. किती वेळ? पिंडाला कावळा जर अर्ध्या तासात शिवलं तर अर्ध्याच तासात, पाऊण तासात शिवलं तर तिथंच बंद करायचं. पुढे त्यांनी जास्त अक्कल पाजळायची नाही. तेवढ्यातच ते प्रवचन करायचं. माझ्या वाट्याला त्या महाभागाचं प्रवचन. मी प्रवचनाला बसलो. प्रवचनाचा 1 तास कुठं मागं पडला तेही कळलं नाही मला. 1 तास कुठं गेला ते. मी त्यांच्याकडे पाहिलं, का हो शिवला का पिंडाला कावळा? म्हणे बुवा चालू द्या. आणखीन पिंडाकडे कावळा फिरकलाय नाही, चालू द्या. मी महाराज प्रवचन करता करता 1.25 तास प्रवचन केलं. पुन्हा विचारलं, का हो शिवला का पिंडाला कावळा? म्हणे बुवा चालू द्या. पार 1.5 तास प्रवचन झालं. मी पुन्हा विचारलं, का हो शिवला का पिंडाला कावळा? म्हणे बुवा चालू द्या. आता मला मोठी पंचायत पडली. 1 तासाचं भांडवल 1.5 तास पुरवलं होतं. पार डिपॉझिट जप्त होण्याची वेळ. पुन्हा त्यांना विचारलं, शिवला का पिंडाला कावळा? मला आता मोठी चिंता वाटत होती. त्याच्या पिंडाला शिवला नाही तर आपल्याला शिवल्याशिवाय राहणार नाही. 1.5 तास आटोपला. एकाला माझी दयनीय अवस्था लक्षात आली. आणि लक्षात आल्यानंतर म्हणे, बुवा पिंडाला कावळा काय शिवत नाही मला चांगलं माहित आहे. गेलेला माझा जीवश्य कंठश फक्त प्रवचनातून सुट्टी द्या. पिंडाला कावळ्या शिवण्याची जबाबदारी पठ्ठ्या घेतो. बरं झालं 1.5 तासानं कावून भेटलास, काय हरकत नाही. तो तसा गाडीतून प्रवचनातून उठला, बाहेर निघाला आणि गाडीला किक मारली आणि डायरेक्ट दुकानात गेला. तुम्हाला न सांगता तुम्हाला कळू येते अंतर फार पुढची तयारी आहे तुमची. अलग लक्षात. कोणत्या दुकानात गेला? बॉटलच्या. बिस्लरी पाण्याच्या नाही. त्यांनी बॉटल खरेदी केली. बॉटल खरेदी करून जसा पिंडाच्या दिशेने निघाला, पाठोपाठीच कावळा निघाला. त्यांनी गाडीला ब्रेक केला का कावळ्याने गाडीला ब्रेकच केला. तो पिंडाजवळ आला रे आला, त्यानं बॉटल टेकवली. पिंडाला कावळा शिवला. आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, जीव मागतच असतो. मी विधान केलं होतं, मरेपर्यंत नाही, मेला तरी मागतो. आता हे जे मागितलं ते जिवंत असणाऱ्याने मागितलं का मेलेल्याने? हो, मेला तरी जीव मागतोच. मेला तरी जीवाचा स्थायी भाव आहे मागणं. जीवाला मागणं सांगण्याची गरज नाही. जीव मागतच असतो. सोपं भाषा सांगू तुम्हाला. आत्मा अंतःकरण अवच्छिन्न झाला
म्हणजे त्याच्या ठिकाणी जी वृत्ती उमटते तिला मागणी म्हणतात. काय काय आत्मा अंतकरण अवच्छिन्न झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी जी वृत्ती उमटते तिला मागणी म्हणतात. अहंकार चिदात्माना वेकीकृत्य अविवेकतः इदम मे स्यात् इति इच्छा कामशब्दिता. अहंकार आणि चिदात्म्याचं अविवेकाने ऐक्य झालं का त्याच्या ठिकाणी जी वृत्ती उमटते त्याला काम अर्थात त्याला मागणी म्हणतात. म्हणून जीवाच्या मागण्याचा विचार आज नाही. देवही मागतो, कधी कधी देवही मागतो. बळीच्या दारात आला 3 पाच भूमी मागितली नाही का? देवही मागतो, पण देवाच्याही मागण्याचा आज विचार नाही. आज संतांच्या मागण्याचा विचार आहे. आज तुकोबाराच्या मागण्याचा विचार आहे. का? त्याचं कारण आहे, तुकोबार आणि मागणी हे प्रकरणच जुळणार नाही. हे विकेंद्रीकरणाचं प्रकरण आहे. तुकोबाराला मागणी कधी आवडली नाही. ऐका ना देवा, तुकोबारा मागण्याच्या इतक्या विरोधात आहे. मागणारा जीव जमला नाही यात विशेष नाही. मागणारा देव सुद्धा तुकोबाराला जमला नाही. मागणाऱ्या देवाच्या बाबतीत सुद्धा तुकोबारा ताशेरे ओढतात. त्या शेंद्र्या नेंद्र्या देवाला कोण बसते हो? शेंदरी मागणाऱ्या जीवाची मागणी मान्य करत नाही. तिथं देवाची काय? देवही बाजूला सरला का? मागणारा देवही नको. भिक्षापात्र अवलंबने जळू ताशेरे ओढले आतापर्यंत. मागणाऱ्याच्या जीवनाला काडी लागू दे तुकोबाराची भाषा आहे. ते तुकोबार आहेत. मागणं तुकोबाराला आवडत नाही. मागणारा तुकोबाराला आवडत नाही. मोठी शंका आहे. मागणारा आवडत नाही, आज मागणं वाढलेलं आहे. तुकोबाराला मागणारा देव जमत नाही, जीव जमत नाही, आणि ते तुकोबार मागत आहेत. तुकोबार मागू नये. का मागू नये? मागणाऱ्यावर जर तुम्ही बोलत असाल तर मागण्याचा अधिकार तुम्हाला नाही. पहिलं कारण. दुसरं कारण, तुकोबार मागू नये. का मागू नये? शास्त्र तुकोबाराला मागण्याचा अधिकारच देत नाही. मागावं कोण? मागावं 6 जणांनी. त्या 6 जणात तुकोबार कुठंच बसत नाही. कोणी मागावं? ऐका, ब्रह्मचार्याने मागावं. महाराज ब्रह्मचार्याला मागायचं म्हणते बरं का. म्हणजे सुटका करून घेतलेली चांगली असते महाराज. आलं का लक्षात? हो, ब्रह्मचार्याला आलं का मंडळी? ब्रह्मचार्याला मागायला जमते. कोणाला मागायला जमते? आता काय मागायला जमते ते मी नाही सांगणार तुम्हाला, पण ब्रह्मचार्याला मागायला जमते. आणखीन कोणी मागावं? यतीनं मागावं, संन्याशाने मागावं. आणखीन कोण मागावं? गुरुकुलात अध्ययन करण्यासाठी गेलेला विद्यार्थी त्यांनी मागावं. गुरुची सेवा करतो, गुरुपोषक आहे त्यांनी मागावं. हातपाय तुटलेला आहे त्यांनी मागावं, आणि थकलेला आहे त्यांनी मागावं. 6 जणाला शास्त्र मागण्याचा अधिकार देते. ब्रह्मचारी, यतिश्चैव, विद्यार्थी, गुरुपोषक, अध्वंग क्षीण वृत्तिश्च षडेते भिक्षुक स्मृतः. शास्त्र सांगते 6 भिक्षुक आहेत. ब्रह्मचारी आहे, यती आहे, विद्यार्थी आहे, गुरुपोषक आहे, अध्वंग आहे, क्षीण वृत्तीचा आहे आणि थकलेला आहे. या 6 जणाला मागण्याचा अधिकार आहे. आणि तुकोबार यात कुठंच बसत नाही. तुकोबार ब्रह्मचारी नाही. तुकोबारांनी पाणी ग्रहण केलं, आवलीचं पाणी ग्रहण केलेलं आहे. म्हणून तुकोबारा ग्रहस्थ जीवन आहे. ग्रहस्थांनी द्यावं आणि ब्रह्मचार्याने मागावं. ऐका, हो, पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ब्रह्मचारी तुकोबाराने म्हणून मागू नये. दुसरं सांगायचं झालं तर तुकोबारा येती नाही म्हणूनही मागू नये. येती नाही तुकोबार आहे. कशाही वस्त्र नाहीत तुकोबाराचे. ग्रहस्थ जीवन आहे म्हणून तुकोबाराने मागू नये. त्याच्यानंतर तुकोबारा गुरुपोषक नाही. गुरुपोषक नाही याचा अर्थ
तुकोबराला गुरुजी भेटले. कुठं भेटले? स्वप्नात भेटले. मानियाला स्वप्नी गुरुचा उपदेश. स्वप्नात भेटलेल्या गुरुजीनं सेवा म्हणून मागितलं तरी काय हो? काय मागितलं गुरुजीनं? पावशेर तूप मागितलं, पावशेर तूप. चरणात विसर शब्द आहे. चरणात शब्द काय? विसर. आणि विसर पडलाच पाहिजे तरच ते जातात. चरणाची सार्थकता आहे. याला सिद्धी म्हणतात. आलं का लक्षात? मला सांगायचं काय? तुकोबारा म्हणतात मला गुरुजी भेटले. कुठं भेटले? स्वप्नात भेटलेत. आणि स्वप्नात भेटलेल्या गुरुजीने पावशेर तूप मागितलं. मी त्यांना तेवढी सेवा करू शकलो, कारण हा सगळा प्रकार कुठं घडला? पडिला विसर स्वप्ना माझी. स्वप्नात गुरुजी भेटले, स्वप्नात हा सगळा वृत्तांत आहे, आणि मला तेवढी सेवा शक्य झाली नाही. हे स्वप्नातला प्रकार आहे. पण मला सांगायचं काय? एवढी सुद्धा तुकोबारा गुरु पोषक नाही, म्हणून तुकोबाराने मागू नाही. आणि शेवटी तुकोबारा विद्यार्थी नाही, मागू नाही, सरळ धावतं सांगतो. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तुकोबारा क्षीणवृत्तीचे थकलेले नाही, आणि तुकोबारा हातपाय तुटलेले नाही, पण मागू नाही. म्हणून तुकोबाराला शास्त्र मागण्याचा अधिकार देत नाही. आणि शेवटचं सांगायचं झालं तर तुकोबाराने का मागू नाही? तुकोबाराच्या वाड वडिलाची परंपरा अशी आहे, देवाची सेवा करायची, जीव भाव देवाच्या पायावर समर्पण करायचा, आणि त्याच्या मोबदल्यात काहीच मागायचं नाही. काही मागणे
वाढ वडिलांची परंपरा आहे. जीव भाव देवाच्या पार समर्पण करायचं आपण, त्याच्याबद्दल काही मागणे आम्हा अनुचित. वडिलाची रीत जाणतो, आमच्या वाडवडिलांची परंपरा आहे. काही मागायचं नाही. त्यांच्या परंपरेचा विचार करायचा झाला तरी मागणं बरोबर नाही. मग ती तुकोबर आहे. आज मागतात, प्रकरण आहे मागण्याचं. 300च्या वर अभंग आहेत मागण्याचे. मागतात का? त्याचं कारण एक आहे, ते मागत नाही, मागल्यासारखं करतात आणि मागून दाखवतात. का? आम्ही देवाकडे जातो आणि काहीतरी मागतच असतो. आणि देव चतुरा तो शिरोमणी आहे. आम्ही देवाकडे गेल्यानंतर आम्ही काहीतरी मागतो आणि आमची फसगत करून घेतो. मग देवाकडे काय मागावं, देवाकडं काय मागावं याचा वस्तुपाठ जगाला देण्यासाठी तुकोबर मागून दाखवतात. तुकोबर देवाकडे ते मागत नाही, अनेक काही नाही मागणे. सुख संपत्ती जे आम्ही मागतो ते मागत नाही. सुख संपत्ती, राज्य, चाड, धने, साकडे पडे तुझं जेणे तुझे भक्ती विना माये बापा, ही तुकोबर मागत नाही. पण तुकोबर देवाकडे भक्ती मागितल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवाकडे काय मागितलं पाहिजे, देवाकडे काय जीवाने मागावं जेणेकरून जीवाचं कल्याण होईल याचा वस्तुपाठ देण्यासाठी तुकोबर मागल्यासारखं करतात. आज तुकोबर देवाच्या दरबारात आहे. देवाचा आग्रह आहे तुकोबरला, मागा 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 मागा. कारण काय, देवाची सेवा केल्यानंतर त्या सेवेमुळे कधी कधी देवाच्या डोक्यावर त्या सेवेचा भार इतका होतो. आणि मग देव भक्ताला म्हणत असतो, उतरी आपुला हा भार मजसे बोलून उत्तर. मला बोलून माझ्या डोक्यावरचा हा भार उतर बाबा, मला काहीतरी माग, मला काहीतरी माग. तुकोबाराने सांगितलं, नाही देवा, मागणार नाही. मी जर भक्तीच्या मोबदल्यात मागेल तर मी व्यापारी होईल. म्हणे तुकोबाराय म्हणू लागले, देवा असं जमायचं नाही, तू मागितलं पाहिजे. आणि मागितलं नाही तर तुकोबाराला पुन्हा पुन्हा देव विनंती करतात, तुम्ही काहीतरी मागा बाबा. का मागा? हो तुकोबर आहे, तुम्ही आल्यानंतर उगीच माझं मस्तक खाली जाते, तुमच्याशी मला ताठ मान्यानं व्यवहार करायला जमत नाही. म्हणे देवा तसं बरोबर नाही. तुका म्हणे जया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित. तुझ्या ठिकाणी येणं आल्यानंतर तुझे मान खाली जात असेल, ते मी आलेला आवडत नसेल तर मी येणार नाही. म्हणे तसं नाही तुकोबर आहे, तुम्ही जात असा गावा हुर हुर माझ्या जीवा, पण एक करा, पहिले डोक्यावरचा माझा भार कमी करा. म्हणजे कसा भार करू? म्हणजे या भक्तीची आतापर्यंत केलेली भक्ती त्याच्या मोबदल्यात तुम्ही तरी काही मागा. म्हणजे मागणार तर नाही, मागितलं तर आमच्या परंपरेला कलंक लागेल. मागितलं तर आतापर्यंत आमच्या कुलात भक्ती करून जीवभाव समर्पण करून तुका म्हणे जीवभाव देवापायी ठेवून या काही न मागती, या परंपरेतला मी त्या परंपरेला कलंक लावण्याचं काम होईल. देवा मी मागणार नाही. आणि मग म्हणे तुकोबर आहे, मला माझ्या डोक्यावरचा भार असाच का सांभाळावा लागेल? आणि मग देवाने आग्रहाला पेटल्यानंतर तुकोबर म्हणतात, मग देवा तुला द्यायचंच ना, मनशी काही मागा. तू मागा म्हणतो, तू मागा 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 म्हणतो ना, तर मग मला द्यायचं झालं तर ही रे. म्हणे काय रे? अभंगाचं पहिलं चरण.
आग्रहास्तव तुकोबरा म्हणतात, देवा द्यायचं झालं तर हे दे, ज्याच्या चित्तात देव वसला मला त्याची संगती दे. भाषा फार चमत्कारिक आहे. देवाच्या समोर तुकोबरा उभे आहेत, मग त्यांनी म्हणायला पाहिजे ते तू वसी चित्ती. असा दवडी प्राणायाम तुकोबराने का केला? सरळ खाण्यापेक्षा असं का महाराज बोलतात? तू वसे चित्ती त्याची घडावी संगती हे म्हणायला पाहिजे होतं. देव वसे चित्ती म्हणण्याच्या पाठीमागचे तात्पर्य काय? भेटला होतं भावार्थानंतर करू चिंतन. आणि दुसरी विशेषता आहे काय? प्रत्येक देवतेने आपलं स्थान रिझर्वच केलेलं आहे. प्रत्येक देवता आहे, हाताची देवता आहे, डोळ्याची देवता आहे, कानाची देवता आहे, तसं हृदयाची देवता आहेच की हो. मग प्रत्येक देवतेचं स्थान रिझर्वच आहे, तर तुमच्या मागण्यात अपूर्वता ते काय? शंका उपस्थित करतो. भेटला वेळ तर सोडू, नाही तर राहू देऊ तशाच पुढं. आलं लक्षात? महाराज म्हणतात, देव वसे चित्ते त्याची घडावी संगती. तुकोबा काय मागता तुम्ही संगती? जरा विचार करा. तुमची बायको अन्ना वाचून मेली, तुमचा मुलगा दुधा वाचून मेला. जरा प्रपंचाचा विचार करा. तुम्ही हे काय मागता? ज्याच्या चित्तात देव वसला त्याची संगती. तुम्हाला माहित आहे का तुकोबा काही शास्त्र शिकले का तुम्ही? म्हणे जरा लवकर सांगा. म्हणे तुकोबा शास्त्र संगतीत बाधा सांगते आणि तुम्ही म्हणतात त्याची घडावी संगती, याचं काय? म्हणे देवा खरं सांगू का, तू शास्त्र शिकलेला दिसतो पण तुझा अभ्यास जरा कच्चा दिसतो. मग काय म्हणायचंय तुम्हाला? काय म्हणायचं म्हणजे शास्त्र खोट आहे का? शास्त्र सांगते संगीही बाध्यते लोके निसंगे सुखमश्नुते येन संग परित्यज्य सर्वदा सुखमिच्छता. ज्याला सुखाची इच्छा आहे त्यांनी संघाचा त्याग केला पाहिजे. संघात गेल्यानंतर बाधा प्राप्त होते. धरू जाता संगत होतो होय. संघात गेल्यानंतर बाधा आहे आणि तुम्ही म्हणता का मला त्याची घडावी संगती? म्हणे देवा मी तुम्हाला तेच सांगतो का तू पाठाला गैरहजर असशील कदाचित. तेच सांगतो का बहुतेक तू नाही तर पाठाला येऊन झोपला असशील. कधी कधी अवधान राहत नाही ना, ऐकता ऐकता अवधान राहत नाही. ते वेळी नाविक अर्जुन मागाची होता. आलं लक्षात? कधी कधी असं होते. म्हणजे तुकोबा तुम्हाला म्हणायचं म्हणजे शास्त्र खोटं आहे. म्हणजे देवा मी शास्त्र खोटं म्हणत नाही. मग संघात बाधा नाही का? म्हणजे बाधा आहे, मलाही मान्य आहे. मग तुम्हाला जर मान्य आहे तर मग तुम्ही संगतीची मागणी का करता? म्हणे देवा तेच तर तुला सांगतो मी कोणत्या संगतीची मागणी करतो, कोणत्या संगती शास्त्र बाधा सांगते हा मात्र विचार आहे. तुकोबा म्हणतात देवा शास्त्र त्याला म्हणतात जे कधी चुकत नाही. जगाच्या चुका नीट करण्यासाठी जे प्रगट झालं ते शास्त्र आहे. मग शास्त्र जर चुकत नसेल तर शास्त्राच्या विरोधी तुमची मागणी आहे, त्याची घडावी. तुम्ही संगतीची मागणी करता. तुकोबा म्हणे देवा खरं सांगू का, खरं सांगू का मी संगतीचीच मागणी करतो. मग शास्त्र संगतीत बाधा सांगते ते खोटं आहे का? म्हणे ती खरं आहे, पण देवा खरं सांगू का मी मागतो ती संगती वेगळी आहे आणि शास्त्र ज्या संगतीत बाधा सांगते ती मात्र वेगळी आहे. शास्त्रात 5 महापापी सांगितले. मोठे पापी 5 आहेत म्हणे. कोणकोणते? पहिला आहे ब्रह्महत्या करणारा, दुसरा आहे दारू पिणारा, तिसरा चोरी करणारा, चौथा गुरुपत्नीचं गमन करणारा. नाव 4 सांगितले आणि संख्या किती सांगितली? 5. त्याने विचारलं 5वा कोणता आहे? नाव नाही सांगितलं पण निर्देश केला त्याचा. ब्रह्मत्या सुरापानम स्तेयम गुरुअंगना गमनम महंती पातकान्य. मोठे पापी आहे पण 5वा कोण आहे? म्हणजे संसर्गात तेच. म्हणजे ब्रह्महत्या करणारा महापापी आहे आणि ब्रह्महत्या करणाऱ्याच्या संगतीत राहणारा महापापी आहे. चोरी करणारा महापापी आहे आणि चोरीला अनुमोदन देणारा महापापी आहे. दारू पिणारा महापापी आहे. आम्ही फक्त त्याच्या सोबत गेलो, त्याची डिश वेगळी होती आणि आमची डिश वेगळी होती, पण गेलाच ना त्याच्या संगती म्हणूनच धडकला. दारू पिणारं पाप आहे आणि दारू पिणाऱ्याच्या संपर्कात जाणं तेही पापच आहे.
म्हणून संघात गेलं तरी बाधा प्राप्त होते. शास्त्र ज्या संघाचं चिंतन सांगते ते ही संगत बाबा. म्हणून दुर्जनाच्या संघात जाऊ नका. जो बाधक आहे, एक संघ बाधक आहे, एक बाधकही नाही साधकही नाही, असा एक संघ सामान्य जगाचा आहे आणि एक मात्र साधक आहे. अलग लक्षात. म्हणून काही संघाचे प्रकार आहे, एक घडूच नाही. कोणता? त्याला दुर्जनाचा संघ. दुस्संग सर्वथैव त्याच्या. अहो, दुर्जनाचं संघ लांब राहिला, दुर्जनाचं दूरदर्शन नको. दूरदर्शन दुरून जरी दर्शन झालं तरी त्याच्या जीवनात त्याचा अधपात होतो. भागवत आपण श्रवण केलं असेल. 6 स्कंद पहा. कोण आहे अजामेळ? अग्निहोत्री ब्राह्मण आहे. अग्निहोत्रासाठी समिधा गोळा करण्यासाठी अरण्यात पोहोचला. समिधा गोळा केला, मधल्या मार्गाने शॉर्टकट घराच्या दिशेने निघाला. येता येता काही वाईट पुरुष वाईट स्त्रीशी वाईट वर्तन करतोस पाहिलं. घरी आला, अग्निहोत्राला बसणार, पण तेच दृश्य पुन्हा 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 आठवू लागला. परिणामता त्यानं जीवन पतित करून घेतलं. पूज्य डोंगरे महाराज या प्रसंगात फार गोड बोलायचे. महाराज म्हणायचे, दृष्टि से मन बिगड़ता है, मन से तन बिगड़ता है और तन से सब कुछ बिगड़ता है, इसलिए अपनी दृष्टि सुधारो. परमार्थ पातिकाची जबाबदारी आहे. परमार्थ पातिकाची जबाबदारी आहे. त्यांनी डोळ्यांनी असंच पाहिलं पाहिजे जेणेकरून हृदय पवित्र राहिलं पाहिजे. आलं लक्षात. मी नेहमी सांगतो 2 वाक्य. असंच खाल्लं पाहिजे जेणेकरून पोट चांगलं राहिलं पाहिजे. फुकटाचं भेटलं का किती? परान्य प्राप्ती दुर्बुद्धे प्राणम दया न करू, असं नको. आलं लक्षात. एवढंच खाल्लं पाहिजे जेणे आपल्याला पस्तीत आहे, आणि तेच पाहिलं पाहिजे जेणेकरून हृदय पवित्र राहिलं पाहिजे. आलं लक्षात. पण सांगायचं काय? वाईटाचं दर्शन झालं, परिणाम असा झाला, अजामेळचं जीवन बर्बाद होऊन गेलं. देवा, मला सांगायचं काय? वाईटाचं दर्शन. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. त्यांचं दर्शन सुद्धा नको. अहो, दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे. दुर्जनाच्या संगतीत गेल्यानंतर जीवन पतीत झाल्याशिवाय राहत नाही. देवा, नाही बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. परिणामता मृत्यू सुद्धा ओढू शकतो. परिणाम तुम्हाला उदाहरण सांगतो. एक पांथस्थ, उन्हाळ्याचे दिवस आहेत, वाटेने निघलेला आहे. वाटेनं चालता चालता ग्रीष्मात तापलेला सूर्य आहे, अंगाची लाही करत आहे. आणि हा पांथस्थ वाटेनं वाटसरून निघाला. अंगातून घाम बाहेर आला. त्याला वाटलं विश्रांती घ्यावी. एक झाड पाहिलं, झाडाच्या बुंद्याला विश्रांतीला बसला. बसल्यानंतर झालं असं, बसल्याबरोबर अंगातून आलेला घाम हवेची झुळूक आली आणि तसाच त्याला डोळा लागला. बुंद्याचा टेका धरला आणि बिचारा झोपला. गाढ निद्रा लागली, पण झाडाच्या फांद्याच्या पटीतून त्याच्या अंगापर्यंत सूर्याची तीव्र किरण येत होते. अंगाला चटके बसत होते. अधूनमधून त्याची झोप मोडत होते. अंगावरून हात तो फिरवत होता. वर एक राजहंस पक्षी वस्तीला होता. त्याने पाहिला, अरे कोणीतरी पांथस्थ थकलेला दिसतो, वाटसरू थकलेला दिसतो. विसाव्यासाठी विचारा बसला. अरे, सूर्याची तीव्र किरण त्याला ताप देतात. बरं नाही बाबा, आपल्या इथं आलेलं आहे, आपण काहीतरी अतिथी धर्म सांभाळला पाहिजे. आणि त्या राजहंसाने केलं काय? आपले दोन्ही पंख पसरले आणि खाली झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर सावली धरली. सूर्याची तीव्र किरण आपल्या पंखावर घेतली. चटके पंखाला बसत होते. खालचा व्यक्ती गाढ निद्रेत गेला. पण ऐका ना, काहीच वेळ निघून गेला आणि दृष्ट प्रवृत्तीचा कावळा आला. कावळा नेमका त्याच फांदीवर बसला जिथे राजहंसाने पंख पसरून खाली सावली धरली. पण कावळा बसला. कावळा कधीच नीट बसत नाही. मी कावळ्याचं सांगत आहे, कावळा कधी नीट बसत नाही. बसल्या बसल्या कावळ्याने देहधर्म केला. आणि देहधर्म केल्यानंतर खाली झोपलेल्या नेमक्या त्या व्यक्तीच्या तोंडावरती पक्षाची विष्ठा पडली. ओला काय पडलं? जाग आला, पाहतो तर पक्षाची विष्ठा दिसली. राग आला, दगड उचलला, दगड वर भिरकावला. देवा, भिरकावल्याबरोबर कावळा सावध होता. कावळा लगेच उडाला. पण भीर करत तो दगड राजहंसाच्या वर्मस्थानापर्यंत येऊन पोहोचला. त्याला लागला. रक्तबंबाळ राजहंस झाला. राजहंस तडपून तडपून खाली पडला आणि शेवटी गतप्राण झाला. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, राजहंसाने कोणता गुन्हा केला त्याला मरावं लागलं? दुसऱ्यावर सावली धरणं गुन्हा आहे? परोपकार गुन्हा आहे? मग राजहंस मेला का? का मेला राजहंस? उत्तर ऐका. क्षणभर वाईटाचा समागम. मी
वाईटाच्या समागमात जीवन बर्बाद होते. म्हणून वाईटाचा समागम काही कामाचा नाही. ज्या जीवनात बाधाच प्राप्त होते तो संघ वाईटाचा आहे, दुर्जनाचा आहे. नकोच काही म्हणतील महाराज, दुर्जन आहे, जगासाठी आहे. पण आमच्यावर प्रेम करतो त्याचं काय? आम्हाला देतो ना, आम्हाला चांगलं देतो ना. म्हणजे त्याचं ज्ञानही कामाचं नाही, त्याचं दानही. खलस्य साधूर विपरीत मेतत ज्ञानाय दानाय च रक्षणाय. त्याचं दान कामाचं नाही, त्याचं ज्ञान कामाचं नाही, त्याचं रक्षणही कामाचं नाही. उदाहरण सांगू का? सावली अशी असं फणी काढली आणि सावली धरून बसला. कोण कोण? हा, बेंडकोळीच म्हणतात ना त्यांच्याकडे, बेंडोक. उन्हात उड्या मारत होता, तडपत होता, ऊन तापलेलं होतं, त्यालाही सावलीची अपेक्षा होती. आणि मग या बाबांनी सांगितलं, कोण? नागराजाने, ए ताई, उन्हात कशाला उड्या मारते ना, सावलीत बस ना, सावलीत. किती वेळ सावली होईल, किती वेळ सावली होईल? जोपर्यंत याला भूक नाही तोपर्यंत. म्हणून वाईटानं दिलेली सावली सुद्धा आपल्या भक्ष्यालाच कारण ठरते. पण वाईटाची सावली सुद्धा नको. वाईटाचा समागम आपलं जीवन बर्बाद करते. उदाहरण सांगू का? त्याचं प्रेमही कामाचं नाही. एकाची मावशी, निपाणी घेऊ का? जवळ निपाणीच आहे तुमच्या? बरं, निपाणी सारखं गाव. मावशीचं कोळशाच्या दुकानाचं दुकान, कोळशे विकण्याचं दुकान. कोळशे होते दुकानात, कोळशाचा व्यापार होता. मावशी कोळशे मोजून द्यायला दुकानात बसलेली आहे. कोळशे मोजून द्यायला. हा गेला खूप दिवसांनी मावशीला भेटायला, खूप दिवसांनी आला. मावशी कोळशे मोजून देत होती. मावशीच्या दुकानात गेला, लांबूनच आवाज दिला, मावशी. मावशीने काही मापात कोळशे टाकले होते, काही हातात कोळशे होते. त्याला पाहिलं, त्याचा आवाज ऐकला, मावशीचं प्रेम उतू आलं. मावशीनं ते कोळशे खाली टाकले. मावशी त्याच्या जवळ आली आणि त्याच्या तोंडावर हात असा फिरवला. म्हणे, बाया किती दिवसांनी आलास रे? त्याचा चेहरा पावडर लावल्यासारखा पांढरा फटक. बरोबर आहे? नाही देवा, त्याचं तोंड काळ झालं, त्याचं तोंड काळ झालं. आणि ऐका, तोच काही दिवसांनी निपाणीत फिरत होता, मार्केटमध्ये गेला, त्याला अत्तराचं दुकान दिसलं. त्याला वाटलं चला अत्तर घेऊ, अत्तर घेऊ. इच्छा झाली, अत्तराच्या दुकानात पोहोचला. ओ म्हणे, ते चमेली काढा, तो मोगरा काढा, ते चंदन काढा. सांगा ना मला, नाव सांगा, मला काही माहित नाही. अलग अलग काय? आणखीन तुम्ही लावत नाही का? नाही लावत का? झाकली मूठ 1.25 लाखाची असं आहे का? ते झालं असं थोडं, हे नाविलाज आहे. दररोजचा प्रवासन वातावरण बदललेलं. म्हणून जितकं साथ देईल तेवढंच करू आपण. त्या दुकानदारांनी लिटरच्या काचेच्या बॉटल त्याच्या पुढे ठेवल्या. लिटरची बॉटल. त्यानं ते बॉटल उचलायची, नाकाला लावायची, वाज घ्यायची. जस्मिन बाजूला केलं, मोगरा बाजूला केला, आणि हे सगळे अत्तर बाजूला करतोस. त्यानं ते चंदनाचं उचललं, नाकापर्यंत नेणार. तेवढ्यातून काचाची बॉटल हातातून सुटली आणि खाली सुटल्यानंतर खालच्या बॉटलवर पडली. घेतलं तर काही नाही, पण 3 लिटर अत्तर वाय घातलं. 3 प्रकारचा अत्तर गेलं. ती काचाच्या होत्या, खाली पडल्या, फटफट ते फुटून गेल्या. अत्तर सांडलं. दुकानदाराला राग आला. घेतलं तर काय, घेऊन किती घेतलं असतं? 10 मिली, 20 मिली, 50 मिली, याच्या पलीकडे काय घेतलं असतं? एवढं नुकसान त्याला सहन झालं नाही. त्याने त्याची कॉलर पकडली, दुकानातून धक्के देऊन बाहेर काढला. आता तो गल्लीतून फिरत होता, त्याच्या अंगाची दुर्गंधी येत होती. बरोबर आहे? नाही देवा, त्याच्या अंगाचा सुगंध येत होता. ऐका, वाईटाचा समागम चांगल्या पद्धतीनं झाला तरी तोंड काळं झालं, आणि चांगल्याचा समागम वाईट पद्धतीनं झाला तरी सुगंध सुटला. म्हणून वाईट समागम नको. दुःसंग सर्वथैव त्याच्या, नारदजी भक्ती सूत्रात म्हणतात नको. म्हणून त्यांचा क्षण नको, त्यांचा संग आपल्या जीवनात नको. आपल्या जीवनाला पतनाला कारण ठरते. म्हणून बाबा, ज्या संघात बाधा शास्त्र सांगते तुकोबा म्हणतात देवा, त्याची नाही आम्ही अपेक्षा केली.
दुसरी संगती आहे तुमची आमची संसारी जीवाची. हे काय संगती आहे का? तुमची आमची संगती आहे. हा वेगळाच म्हणतो, ती वेगळीच म्हणते. एकाच घरात सगळे पक्ष, याला विसंगती म्हणायचं. मला वाटते आता हे महाराष्ट्रात सांगण्याची गरज नाही, महाराष्ट्रात सांगण्याची गरज नाही. खऱ्या अर्थानं याला विसंगती कशाला? सोपं सांगू का? तुकोबाने दिलेलं उदाहरण मला काय सांगण्याची म्हणजे, आणि आपण हे बॉन्डवर इथं ते चांगलं सांगायला जमलं. आलं का लक्षात? तुकोबाने दिलेलं उदाहरण, मराठी प्रांतातला पोरगा आणि कर्नाटकातली पोरगी. जवळच आहे ना, सीमावरती आहे ना बागो. पण नाही, लांबचा पोरगा घेतो, आमच्या तिकडला घेतो. कुठचा? पुण्याचा पोरगा आणि कर्नाटकातली पोरगी. लग्न झालं, लग्न जुळलं, लग्न झालं. मला आजचं नाही सांगायचं, जुनं सांगायचंय. आज कुठून कुठेही जुळते. फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, सोशल मीडिया आहे ना आज. त्या काळातला तुकोबाने दिलेलं उदाहरण आहे. पुण्याचा पोरगा, कर्नाटकातली पोरगी. लग्न झालं, लग्न जुळलं, लग्न झालं. पोरगी नांदायला आली आणि पहिल्यांदा जातात ना सासरवाडीला. आम्हाला माहित नाही, तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि मग ते पहिल्यांदा सासरवाडीला दोघंही निघले. कर्नाटक एक्सप्रेस आहे पुण्यातून, केकेचं रिझर्वेशन केलं. दोघंही गाडीत बसले. इतका मर्यादेचा काळ. ती सीटवर बसली. हा बाबा दारात उभा राहिला. स्वतःच्या बायकोजवळ बसायला सुद्धा लाजत होता. इतका मर्यादेचा काळ. मला आजचं नाही सांगायचं. आज दोघं हातात हात देऊन चालतात. एका तत्वचिंतकाला विचारला, हा बदल का झाला? त्याने फार गोड उत्तर दिलं. म्हणे, महाराज, पूर्वी त्याला माहित होतं आपण किती जरी पुढे गेलो तरी आपली बायको निश्चित आपल्याच मागे येणार आहे. तो पूर्वीचा काळ. आजचं मला नाही सांगायचं. आलं का लक्षात? आजचं मला सांगायचं नाही, कारण न सांगता तुम्हा कळू येते. म्हणून काही न सांगता सुद्धा तुम्हाला भाव लक्षात येतात. म्हणून झाला असं, तो मर्यादेचा काळ झाला असं. ती सीटवर बसली. रिझर्वेशन कन्फर्म होतं. हा दारात उभा राहिला. महाराष्ट्राचा प्रांत मागं पडेपर्यंत बायकोच्या जवळ बसला आणि त्याला वाटलं न जाणे आपले मित्र पाहतील का. गावात बायकोजवळ बसायला लाजत होता. इतका मर्यादेचा काळ. महाराष्ट्राचा प्रांत मागं पडला, कर्नाटक भाग लागला. त्याला वाटलं आता हिच्या महाराष्ट्राकडला भाग लागला, आता कोण आहे? आपण तिच्या शेजारी जाऊन बसला. आणि बसल्यानंतर तिच्या शेजारी बसला. त्याला वाटलं आता हिला पहिल्यांदा बोलायचं. आतापर्यंत तो तिला बोलला नाही आणि ती त्याला बोलली नाही. जुळलं कसं मला माहित नाही. तो पण जुळलं, मला तरी सांगायला काय हरकत आहे. शेजारी बसल्यानंतर झालं असं, ते म्हणे, का ग, आता तुझ्या महाराकडला भाग लागला. तेवढ्यात गाडी एका स्टेशनला थांबलेली. आता तुझ्या महाराकडला भाग लागला. ज्या स्टेशनला गाडी थांबली त्या स्टेशनचं नाव काय? घटना अशी होती, तिला मराठी कळत नव्हती, याला कर्नाटकी समजत नव्हती. जुळलं कसं मला माहीत नाही. आपला पती काहीतरी बोलतो, पण काय बोलतो तिला अर्थबोधच होत नव्हता. ज्या स्टेशनला गाडी थांबली त्या स्टेशनचं नाव काय? तिला उत्तर दिलं, येलंद्री. तुम्हाला लक्षात येईल आहे ना? येलंद्री म्हणजे काय म्हणता? येलंद्री शब्दाचा अर्थ आहे, तुमच्या इकडलाच आहे ना. येलंद्री म्हणजे काय म्हणता. ती म्हणत होती काय म्हणता. त्याला काय मराठी कर्नाटकी येत नव्हती. त्याला वाटलं आपल्या बायकोने या स्टेशनचं नाव सांगितलं. काय? प्रवास चालू झाला. दुसरं स्टेशन लागलं. महाराज शब्द दरिद्री होता बिचारा, अबोल वृत्तीचा होता. पुन्हा दुसऱ्या स्टेशनला गाडी थांबली. अगं म्हणे, पा बरं, आता सांग बरं या स्टेशनचं नाव काय? तो काय बोलतो तिला कळतच नव्हते. त्यानं पुन्हा उत्तर दिलं, येलंद्री. येलंद्री म्हणजे काय म्हणता? ते म्हणे, माग येलंद्री गेली ना आता येलंद्री आली. त्यानं मनाचा समज केला, मागची खुर्द असेल तर ही बुद्रुक असेल, ती बुद्रुक असेल तर ही खुर्द असेल. पुन्हा प्रवास चालू झाला. पुन्हा लवकर आणतो स्टेशन. पुढचं स्टेशन आलं. अगे पाहता बरं, सांग बरं आता या स्टेशनचं नाव काय? तिला काय अर्थ लक्षातच येत नव्हतं. तिला पुन्हा उत्तर दिलं. तुम्ही काय गाडी सगळेच होते का काय? सांगतो राव. तिनं पुन्हा उत्तर काय दिलं? येलंद्री. त्याने खुर्द गेली, बुद्रुक गेली, तिसरी येलंद्री आली कुठून?
त्यानं मनाचा समज केला. माग धरण होतं, धरणग्रस्ताचे 5 गाव होतात, हे धरणग्रस्त येणंद्री असं. पुढचं स्टेशन लागलं, चालू द्या सकाळपर्यंत. आता स्टेशन लागल्यावर पुन्हा त्याचा खिडकीतून हात मारला, ए अगं सांग बरं आता या स्टेशनचं नाव काय? तू नव्हता का गाडीत? तिनं पुन्हा उत्तर दिलं, येणंद्री. तो विचारात पडला, हिच्या महारकड काय एकाच नावाचे गाव आहेत का काय? आता काय त्याला रावले गेलं नाही. त्याला वाटलं आपण हिच्या भागात आल्यामुळे आपली मस्करी तर करत नाही, थट्टा तर करत नाही ना. पुढचं स्टेशन येऊ दिलं. पुढचं स्टेशन, हो महाराज आता दोघांची परीक्षा आहे, तुमची दोघांची याच्यावर तुमची परीक्षा आहे दोघांची. झालेलं आहे का? बाकी आहे ना आणखी? दोघांची परीक्षा आहे त्यांची. दोघांची परीक्षा आहे बरं का, जरा सावधतेत. हा पुढचं स्टेशन यायचं आहे. पुढचं स्टेशन आलं. ए पा बाहेर, बाहेर पा, बाहेर पा. सांगत आहे स्टेशनचं नाव काय? तो रागावलेला पाहिल्यानंतर ते ये म्हणल्यावर त्यानं असं मारत जाऊ नका बरं का, हे चांगलं नाही महाराज. आलं लक्षात? हो तुम्ही चांगले आहेत बरं का महाराज, द्यायला काहीच हरकत नाही. आलं लक्षात? हो त्यांनी म्हणजे एकदम मारणार नाहीत, हा पण खऱ्या अर्थानं पाहिजे महाराजांनी जोरात टाकली म्हणजे अनुभव आहे. आलं लक्षात? जशी तिच्या कानाखाली बसली तिची भाषाच बदलली. याग भडत्री, याग भडत्री, याग भडत्री. याग भडत्री शब्दाचा अर्थ आहे का रागावता, का मारता. याग भडत्री, का रागावता, का मारता. ती म्हणे अग मार खाण्याच्या आधी सरळ सरळ सांगितलं असतं या स्टेशनचं नाव याग भडत्री आहे, तर एक खाल्ली कशाला असते. एकाचे विसंगती देवा. आलं लक्षात? तुकोबाला म्हणतात देवा आम्ही दुसंगाची अपेक्षा केली नाही, आम्ही विसंगाची अपेक्षा केली नाही. याच्यात लाभ काय? विसंगतीत लाभ काय? मरती मेले नेनो किती, हाची लाभ तयाची संगती म्हणून येतो काकुलती धीरतो चित्ते दृढ द्यावा. नाटातला चिंतन आहे. मला सांगायचं काय, कितीतरी जण मेलेन मरावं लागेल, याच्या पलीकडे दुसरा लाभ नाही. बहुता संगती बहु पावलो फजिती, भले केले नंद बाळे मागीलाचे तोंड काळे. म्हणून मला सांगायचं काय, अन्याच्या संगतीत नाही, दुःसंग नाही देवा अपेक्षा केली, विसंग नाही. मग ज्याच्या चित्तात देव बसला अशा साधूची अर्थात संतांच्या संगतीची आमची अपेक्षा आहे. देव बसे चित्ते त्याची घडावी संगती, त्याची माझ्या जीवनात संगती घडू दे. म्हणजे तुकोबार आहे त्याची संगती. हो, संतांच्या संगतीतलं सुख तुकोबारांनी अनुभवलेलं होतं. बरोबा वैष्णवाचा संग, हो सुख अनुपम्य, संताचे चरणी. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते सुख त्यांनी अनुभवलेलं होतं.
आणि ते अपूर्व असणारं ब्रह्मसुख त्याने अनुभवल्या कारणाने देवाकडे तुकोबर ती मागणी करतात. देव वसे चित्ते त्याची घडावे संगती. म्हणे तुकोबर जरा प्रपंचाकडे पाहणं. तुमची बायको अन्ना वाचून मेली, तुमचा मुलगा दुधा वाचून मेला, गावचा पाटील तुम्हाला नीट बोलत नाही का? तुमच्याजवळ पैसे नाही. कोपला पाटील गावीचे हे, तुका वेडा अविचार करी बडबड फार, अशी लोक तुमच्या बाबतीत बोलतात. जरा प्रपंचाचा विचार करा, त्याच्या संबंधानं काही मागा ना. तुकोबर म्हणे देवा खरं सांगू का, त्याच्या संबंधानं मी का मागत नाही? त्याचं कारण आहे प्रपंचाच्या संबंधानं माझ्या चित्तात आस्तिक्य भाव नाही. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, ही माझी अवस्था आहे. मग हेच तुम्ही का मागता? तर त्याचं उत्तर तुकोबर देतात, देवा हे मला आवडते म्हणून मी तुझ्या चरणाजवळ मागतो. ही माझी वासना तुम्ही पूर्ण करा. मागतो बाबा, त्याचं कारण आहे हे मला आवडते, याची मला आवडी आहे. आणि म्हणून देवा माझी ही वासना आहे, हे पूर्ण करा. आवडी शब्द वापरला, पुन्हा वासना शब्द टाकण्याची गरज नव्हती. पण वासना का टाकली? तीव्रतेसाठी टाकला. कशाला म्हणतात आवडी, कशाला म्हणतात वासना? ऐका, वस्तू भेटली पाहिजे, वस्तू पटली पाहिजे, आणि मग त्या वस्तूचा वियोग झाला पाहिजे, मग त्याच्याविषयी आवडी निर्माण होते. काय? भेटली पाहिजे, पटली पाहिजे, म्हणजे मनाला समाधान त्या वस्तूच्या प्राप्तीत वाटलं पाहिजे, आणि त्या वस्तूचा आपल्या जीवनात वियोग व्हावा, त्याच्याविषयी आवडी निर्माण होते. उदाहरण सांगतो तुम्हाला. नित्य वस्तू भेटतात, त्यांची आवडी राहत नाही, आणि कधीच पाहिली नाही त्याची आवडी नाही. अमेरिकेत असं फळ आहे हो, इतकं सुंदर फळ आहे. आवडते ना तुम्हाला? अमेरिकेतलं फळ आवडते ना तुम्हाला? पाहिलंच नाही, आवडल कसं? ज्या वस्तूचा उपभोग घेतला नाही, जी वस्तू माहीतच नाही, त्याच्याविषयी आवडी निर्माण होत नाही. ऐका, आणि जे नित्य भेटते, नित्य काय तुम्हाला भेटते? काय इकडं नित्य प्रसिद्ध काय इकडं? काजूचे मळे आहेत ना, नित्य आहे, त्याची आवडी नाही. जी नेहमी भेटते त्याची, दररोज भाकरी येतात, भाकरीची आवडी आहे का? नाही. भेटावी, पटावी, त्याचा वियोग व्हावा. उदाहरण सांगतो तुम्हाला. आता त्या संभाजीनगर जिल्ह्यात देवगडच्या जरा पुढे गेलं का वाटेला अशी दुकान असतात रोडला, हे थंडीच्या दिवसात. काय?
हुरडा, गुळभेंडीचा हुरडा असतो, ती ज्वारी, त्याचा हुरडा. काय हुरडा लागतो महाराज, काय सांगायचं. नेमका याच काळात भेटतो. हुरडा पार्टी याच काळात भेटते. ते आम्ही त्या वाटेला गेलो ना, कधीच जेवून जात नाही महाराज, कधीच नाही. हो, आमच्यात एक एक असा आहे, अर्धा अर्धा किलो हुरडा खाणार आहे. तो हुरडा आवडतो का बाबा? 12 महिने त्याची उपलब्धी नाही, आणि याच काळात तो वास्तव्यात खायलाही चांगला लागतो. वस्तू भेटली पाहिजे, पटली पाहिजे, आणि तिचा वियोग झाला पाहिजे. तुकोबाराला संत भेटायचे, संत संगतीत असणारं जे अलौकिक सुख तुकोबारा अनुभवायचे, आणि त्या संतांचा तुकोबाराच्या जीवनात वियोग व्हायचा. पण तुकोबारा म्हणतात, देवा ऐसे आवडते, ऐसे आवडते. आवड बदलत नाही बरं का, आवड गरज बदलते. भूक लागल्यावर अन्नाची गरज आहे. काही चालते, काही चालते, मॅगी चालते, काही चालते. अलग लक्षात, भुकेला काही चालते. हो, आमच्याकडं मन आहे, भुकेला कोंडा. हा, तुमच्या इकडे आहे वाटते. अलग लक्षात, म्हणजे जवळजवळ सारखंच आहे घेऊ. अलग लक्षात, भुकेला किती भूक लागू द्या महाराज, कोंडाही चालतो. अलग लक्षात. तसं आहे महाराज, गरज ही बदलणारी आहे. गरज स्थिर राहत नाही, पण आवड कधीच बदलत नाही. तू गोबर आहे, संतांच्या विषयी माझ्या चित्तात आवड आहे, ऐसे आवडते म्हणा. आणि पुढचा शब्द टाकतात, देवा, हे देवा, संबोधन आहे देवा, पुरवावी वासना, माझी वासना पूर्ण कर. म्हणजे आवडीनंतर वासना शब्द का टाकला? तीव्रतेसाठी टाकला. कशाला म्हणतात वासना? कशाला म्हणतात वासना? सरवडेकर, कशाला म्हणतात वासना? सांगू भाऊ, तुमच्या घरी आलो होतो, अलग लक्षात, कार्यक्रमाला आलो होतो ना. काय खाल्लं होतं सांगू? काय खाल्लं होतं तुमच्या घरी सांगू? मटकीची भाजी खाल्ली होती, मटकीची भाजी. लाडू खाल्ले होते, श्रीखंड खाल्लं होतं. आठवते का तुम्हाला? श्रीखंड खाल्लं होतं. तुम्ही विसरले, पण मी नाही विसरलो. आलं लक्षात? हा, मी वासना सांगत आहे. वासना, भुक्त विषयाचे सुप्त संस्कार चित्ताच्या ठिकाणी राहतात, आणि पुन्हा त्यांच्याकडे गेल्यानंतर त्याच विषयाची अपेक्षा होणं, याला म्हणतात वासना. काय काय काय? भुक्त विषयाचे सुप्त संस्कार चित्ताच्या ठिकाणी राहतात, आणि पुन्हा तो विषय मला भेटावा वाटतो, याला म्हणतात वासना. काय वासनेची व्याख्या काय? दृढभावनेया त्यक्त्या पूर्वापार विचारिणीम यदादानम पदार्थस्य वासनासा प्रकृतीता. योग वसिष्ठ नावाच्या ग्रंथात वासनेची व्याख्या आली. भुक्त विषयाचे संस्कार चित्तात राहतात. भोग दोन. आता हे गुळ आहे ना, 2 अंश आहे त्याच्यात. कोणता अंश आहे? हे गुळ खाल्ला. कसं आहे गुळ? कधी खाल्ला तू? इथं घेऊन कधी खाल्ला? कसं सांगतो गुळ गुळ आहे? कधी खाल्ला तो गुळ? मग तू गोड कस काय सांगतो? गुळ गोड आहे तुला कस काय माहित आहे? आंबट गुळ आहे. गुळ कसं आहे? गुळ कसं आहे? मग तू कधी खाल्ला यातला गुळ मला सांग. मलाही काही कमी आणला नाही त्यांनी. त्याला काय वाटलं, बुवा गुळावरच आहे का काय? काय गुळावरचा मुंगळा असू शकतो ना. मला गोड जास्त लागत असेल म्हणून त्यांनी कमी नाही आणला. एकदाच अर्धा किलो आणला का हो? अर्धा किलो आहे ना, मग बरं आहे, काही हरकत नाही, बांधून घेऊन जाऊ. ऐका, 2 अंकुर, एक भोगांकुर आणि एक वासनांकुर. भोगांकुर भोग देऊन शांत होऊन जातो, पण वासनांकुर सूक्ष्म देहाचा आश्रय करून चित्तात तो राहतो, आणि पुन्हा तो विषय भेटावा वाटतो. याला वासना म्हणतात. तेव्हा याला काय म्हणतात? वासना. वासना वेगळी आहे. मग वासना असावी का चित्तात? असावी का? ते घड्याळ पुढे चाललं का, जास्त विस्तार करत नाही. वासना असावी का? काय का? त्या वासनेत 2 प्रकार आहेत. एक वासना शुद्ध आहे, आणि एक वासना अशुद्ध आहे. अशुद्ध वासना चित्तात नको. वासना द्विधा प्रोक्ता, शुद्धाच मलिना तथा मलिना जन्मने हेतू शुद्धा जन्म विनाशिनी.
मलिन वासना जन्माला कारण होते आणि शुद्ध वासना जन्माचा विनाश करते. वशिष्ठजी योग वसिष्ठात रामप्रभूला सांगतात, रामा, ही वासना नावाची नदी आहे म्हणे, रूपक केलेलं आहे. वसिष्ठ ग्रंथात वासनाक्षी नावाचं प्रकरण आहे. रामा, वासना नावाची नदी आहे, ती 2 तटाकातून वाहते. एक शुभ तटाक आहे आणि एक अशुभ तटाक आहे. जीवानं प्रयत्नाने शुभ तटाकाला लागलं पाहिजे. रामाला उपदेश आहे, शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम वहती वासना सरित. काय सांगितलं? शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम वहती वासना सरित तस्मात अतिप्रयत्नेन योजनीय शुभे पथे. अतिशय प्रयत्नाने जीवाने शुभ तटाकाला लागलं पाहिजे. वासना वाढत जाते, कमी होत नाही, वासना वाढत जाते. तिथं सांगितलं, आशा हि लोहरज्जुभ्यो विषमा विपुला दृढा कालेन क्षीयते लोह वासना तो परिवर्धते. भरपूर मोठं प्रकरण आहे, मला तिकडं जायचं नाही, फक्त ताकापुरतंच रामायण करायचंय. म्हणून मला सांगायचं काय, माझा विषय एवढा चालला का वासना तुकोबाराच्या चित्तातली आहे, त्या अर्थी ती शुभ वासना आहे. म्हणून देवा, या संतांची मला आवडी आहे आणि मला या संतांची भेट अशी दे. खरं पाहायचं झालं तर ऐसे आवडते म्हणा देवा. पूर्वावी वासना ही माझी वासना पूर्ण कर. ठीक आहे, तुकोबर आहे, त्या संतांची तुम्हाला भेटी देतो. किती वेळ तुम्हाला त्या संतांची भेट पाहिजे? तुकोबर म्हणे, देवा, त्या संतांची भेट मला अशी दे का त्यांची अंग तुटी नको आणि संग. Oh,
लक्षात घ्या प्रत्येकाला इकडे म्हणायचं. चल. महाराज हा इकडे म्हणायचं. सर्वांना चालेल.
त्या संतांची अशी भेट दे, त्यांची अंग तुटी नको, संग तुटी नको. काय देवा, जे भेटा वाटतात ते भेटत नाहीत, जे भेटू कधीच वाटत नाही ते भेटल्याशिवाय राहत नाहीत. आमच्याकडे एक मन आहे, ज्याचा कंटाळा, तुमच्याकडे आहे का? ज्यांचा कंटाळा त्याचा वानोळा. ज्याचा कंटाळा आहे त्याचा काय, जे भेटू वाटत नाही ते भेटल्याशिवाय राहत नाही. एका गावात असाच एक व्यक्ती होता, नाव होतं नारायण. सगळं गाव त्याला नार्या म्हणत होतं. कर्तृत्वच तसं होतं. तो म्हणायचा तसं घडायचा, ते म्हणायचा तसं घडायचं. पण एक सांगू का, त्याची खोड अशी होती, तो कधीच कोणाचं चांगलं चिंतन करायचं नाही. आमच्याकडे म्हणतात काळ्या जिभीचा. जेव्हा तपासू नका, तो म्हणायचा तसं घडायचा, पण कधीच कोणाचं चांगलं चिंतन करायचं नाही.
आलं लक्षात? कल्पना कर, कोणी चोरी केला नाही केला, नेमकी याची भेट झाली. राम राम पाटील, चाललं कुठं? म्हणजे चाललो चोरी केला, पण त्यानं पण टाकलं का पुढे गेलंच नाही, रिवर्स गेलं. घटना तशीच घडायची. मग लोक चांगल्या कामाला निघले का त्याला चुकून चालायचे. कोणाला? त्या नाऱ्याला. झालं असं, मागून दिवस निघून गेले, गुलाबी थंडी चालू झाली, पाणी भरपूर, मशागतही शेतीची चांगली झाली. थंडीच्या दिवसात काय पेरतात तुमच्याकडं? आमच्याकडे गहू पेरतात बा. इकडे गहूच आहे ना, गहू, चना, शाळू हे पेरतात. हे पेरायला जायचं, पण नेमकी शेताकडे जाणारी वाट या नाऱ्याच्या दारातून. आणि हा रिकामाच, अशाला काही का उचापत्या फार रिकामा दिवसभर, याचा तंबाखून त्याचा चुना, दिवसभर त्या पारावर मारुतीचा पार, त्या ओटा, त्या कुचर ओट्यावर बसलेला आणि काहीतरी कोणाचं अभद्र चिंतन करणारा. पाटलानं विचार केला शेताकडे जायचं, यावर्षी जरा वातावरण चांगलं आहे, पेरायला जायचं. पण नेमकं नाऱ्याच्या दारातून गेलं आणि ते काहीतरी बोललं तर अभद्रच बोलायचं ते. आणि म्हणे मग त्याच्यापेक्षा असं करू, दिवसा गाडी काढण्यापेक्षा आपण रात्री काढू. एवढी रिक्षा उचलायची कशाला? दिवस निघून जाऊ दिला, रात्र झाली, रात्री 12 वाजले. 12 पाटलानं नौकराला सांगितलं, जा रे पहा बरं ते नाऱ्या झोपलं का जागा आहे, पाहुणे बरं त्याच्या दारापर्यंत. नौकर गेला, त्याने पाहिलं, मालक दार लागलं, गाडी काढायला काही हरकत नाही. तरी पाटलाच्या चित्तात संशयाची पाल चुकचुकली, न जाणे जर जागा झाला तर. त्या बैलाच्या गळ्यात घुंगूर माळ होती ना, घुंगराची माळ, ती वाजून ते जाता जाता त्याचा आवाज झाला, जागा झाला तर त्यांनी बैलाच्या गळ्यातल्या तेवढ्या दिवसापुरत्या घुंगूर माळाही उतरून ठेवल्या. गाडी झोपली, गाडीत धान्य पेरायचं सगळं टाकलं, ते पोते टाकले आणि शेताकडे पेरायला निघली. त्याच्या दारातून गाडी निघेपर्यंत पाटलांनी गाडीच्या चाकाचाही आवाज होऊ दिला नाही. गाडी गावाच्या बाहेर पडली. शेताकडे जाणारी अरुंद वाट्याला पांदन म्हणतात, बरोबर आहे ना? त्या वाटेला ती गाडी लागली. पाटलानं सुटकेचा निश्वास टाकला, म्हणे वरच्या शेतात आहे ना 4 पोते पडतील, तिकडे 6 पोते पडतील, तिकडे 8 पोते पडतील. इकडले काढू, तिकडे देऊ, तिकडले काढू, याचे भरू, त्या बँकेचं, त्या सोसायटीचं. ते बी पडल्याबरोबर शेतकऱ्याचा हिशोब चालू होतो आणि त्याचा हिशोब चालूच होता. पण त्या दिवशी कर्मधर्म संयोगानं नेमकं या नाऱ्यानं जेवणात सकाळी पिठलं खाल्लं होतं. पिठलं म्हणता का बेसन? पिठलंच ना. ते पिठलं खाल्लं, घासातल्या मिरचीचा ठेचा खाल्ला होता. घासातली मिरची माहिती आहे का तुम्हाला? लवंगी मिरची. ते मटेरियल याच्या पोटात गेलं, ते दिवसभर गप्प राहिलं महाराज. पण ते आडवं पडलं का त्याने गडबड चालू केली पोटात. ते या डंगावरचं त्या डंगावर, त्या डंगावरचं त्या डंगावर. ते म्हणे शेवटी खरं सांगू का, हे काय झोपू देणार नाही आपल्याला, याची विल्हेवाट लावली पाहिजे. आता खेड्यातलं वातावरण आठवण, शहरातलं. त्यांनी डब्बा उचलला, नेमका बहिर दिशेला त्याच वाटेला जाऊन बसला ज्या वाटेला पाटलाची गाडी पेरणीसाठी निघली. बसल्या बसल्याच गाडीच्या चाकाचा आवाज याच्या कानावर आला आणि गाडीच्या चाकाचा आवाज, अंधारी रात्र होती, काही दिसलं नाही. ते गाडीच्या चाकाचा जसा आवाज याच्या कानावर आला, कोण बरं असेल, इतक्या रात्री कुठं जात असेल, अशाला उचापत्या पार. त्यानं लगेच विधी आटोपली. देवा हातात बॅटरी होती, घेऊन पुढे आला, गाडीच्या जवळ आला. चेहरा दिसत नव्हता गाडीवानाचा. त्याने हातातली ती बॅटरी त्याच्या चेहऱ्यावर पाडली. गावचे पाटील दिसले. राम राम पाटील, राम राम पाटील, इतक्या रात्री चालले कुठं? त्यालाही वाटलं, आवाज ऐकी वाटला वाटते. त्याने त्याची बॅटरी काढली, पुढे दाबली. म्हणे नाऱ्या तू, म्हणे पाटील तुम्ही आहो चालले कुठं? म्हणे तुला हात जोडून विनंती, फक्त बोलू. आपण पाटील चालले कुठं? म्हणे नाऱ्या तुझ्यासाठी गाडी रात्री काढली, फक्त बोलू नको. पण पाटील माझं बोलणं एवढंच अभद्र लागते, तो बोलत नाही, पण चालले कुठं तर हे सांग. नाऱ्या नाही बोलला तर 2 पोते गहू तुला तसेच देतो. किती? न बोलण्याचे किती? 2 पोते गहू तुला तसेच देतो. म्हणे पाटील तुम्ही न बोलण्याचे 2 पोते गहू देतो म्हणता, त्या अर्थी तुम्ही पेरणीला नाऱ्या बोलू नको, बोलू नको. पाटील तुम्ही म्हणता तर मी बोलत नाही, पण तुम्हाला एकच विचारतो, मध्येच तांबोरा पडला आणि गारपीट झाली तर देसाल काय?
काय लेखाला बोलायची गरज होती. आपले वाटोळ जगाचे वाटोळ अशाची भेट काय अपेक्षा आहे का? जगाचंही कल्याण ज्यांच्या चित्तात आहे असे कोण असतील तर साधू आहेत बाबा. म्हणून तुकोबारामुळे म्हणतात, देवा त्या संतांची मला अशी भेट दे, हरिजना सये भेटी न हो अंग संग तुटी. म्हणे काऊन अल्पकाळ संतांची भेट झाली कल्याण होणार नाही? होईल ना कल्याण. देवा लोखंडाच्या जवळ परीस किती तास राहिला म्हणजे सोनं होते त्या लोखंडाचं? किती तास लागते? किती मिनिटं? नाही. तुकोबाराने त्याचं गणित सांगितलं, लोह लागे परिसांगी तोही भूषण झाला जाईल. नाही हो, ते लोखंड त्या सोन्याला आपल्या त्या परसाला तोडायला गेलं तरी त्याचं सोनच करते. अगावरी फोडावया लागी लोहरिगो का परिसाची अंगी ते फोडतेने प्रसंगी सोनेची झाला. हे तो ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात. मला सांगायचं काय, संताचा अल्पकाळ जरी संगा झाला तरी कल्याण होते. नाही हो, निमिषार्ध संत संगती वास वैकुंठ कल्पांते मोक्ष पदे येते ते विश्रांती बापुडे. अर्धक्षण जरी घडली अर्धक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत् पापा. हे अल्पकाळ जरी भेटले तरी कल्याणच करतात. मग तुम्ही एवढी दीर्घ प्रदीर्घ का मागतात? अंग तुटी नको संग तुटी का नको? म्हणजे त्याचं कारण तुला दुसऱ्या चरणात सांगितलं, ते आवडीचा विषय. आवडीच्या पदार्थाच्या विषयी माणसाला काय वाटत नाही? कंटाळ वाटतो का? नाही. मग संत माझ्या आवडीचा विषय, हरिदास माझ्या आवडीचा विषय, म्हणून त्यांची अंग तुटी नको संग तुटी नको. आता अंग तुटी का नको आणि संग तुटी का नको? घड्याळ पुढे गेलं, संपलं घड्याळ. आपले घड्याळातले 10 वाजले. ऐका, 10 वाजले. थोडक्यात सांगतो अंग तुटी का नको बाबा, संग तुटी का नको? संतांची अंग तुटी झाली तर सेवा घडणार नाही, आणि संग तुटी झाली तर त्यांच्या मुखातले अमृत वचन ऐकायला भेटणार नाही. पण अंग तुटी नको आणि संग तुटी नको. उदाहरण देऊ तुम्हाला. अंग संग तुटी झाली, अंग तुटी नको, संग तुटी नको, अंग संग तुटी नको. मी 3 प्रकार केले. अंग तुटी नको, संग तुटी नको, अंग संग तुटी नको. होते काय? ऐका, संतांची अंग तुटी झाली, काय झालं? संग तुटी झाली, काय झालं? व्यासांना एक शिष्य होते, दास. महाभारतातली कथा आहे. अतिशय आज्ञाधारक शिष्य. व्यास चिरंजीव आहेत, 7 चिरंजीव आहेत ना. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषणा कुरुप परशुरामस्य सप्तै. ते चिरजीविना, ते चिरंजीव आहेत. त्यांना वाटलं दास आज्ञाधारक शिष्य, असा शिष्य भेटायचा नाही. बहुतेक शिष्य भेटतात पण तसे नाही भेटत. गुरुच्या डोक्यावर हात फिरवणारे भेटतात. लक्षात. असे आज्ञाधारक शिष्य भेटत नाही. हा शिष्य चांगला आहे, हा आपल्याला कायम असावा. आपण चिरंजीव आहे आणि मग याला चिरंजीव करायचं झालं तर याचं मरण चुकलं पाहिजे. व्यासाने त्याचा हात धरला आणि कुठे यमधर्माकडे गेले. यमधर्माला सांगलं, महाराज एक करा. म्हणे काय? माझा हात प्रामाणिक शिष्य आहे, याचं मरण तेवढं चुकव. म्हणे महाराज माफ करा, हे खातं आमच्याकडे नाही. फक्त आम्ही यमदूताकडे पाठवतो, अंमलबजावणी ज्याचं संपलं त्याला उचलतो. रेकॉर्ड आमच्याकडे येते, फक्त सही करण्याचा अधिकार आमच्याकडे आहे, बाकी आमच्याकडे नाही. म्हणे मग हे कोणाच्याकडे आहे? म्हणे आमच्यावर आमचा बॉस आहे ना, त्यांच्याकडे ते खात असते. म्हणजे कोण? म्हणे काळ नावाची देवता, तुम्ही त्यांच्याकडे जा. दासाचा हात धरला. व्यास काळ देवतेकडे गेले. आदरातिथ्य केलं. महाराज कशाला आलात? काय निमित्त? म्हणे माझा हा प्रामाणिक शिष्य आहे दास, मी चिरंजीव आहे, हा कायम मला असावा असं वाटते, म्हणून याचं मरण चुकवा. ते म्हणे महाराज माफ करा. म्हणे का? अहो म्हणे महाराज, वरून रेकॉर्ड येते, फक्त सही आम्ही करतो आणि खाली ते अंमलबजावणीसाठी पाठवतो. खरं सांगू का महाराज, इथं जर मी रेकॉर्डमध्ये काही खाडाखोड केली आणि माहितीचे अधिकारी कोण जर कागद मागितले तर सर्व्हिस धोक्यात आहे महाराज. त्याच्यामुळं हे माफ करा, हे काय मी करू शकत नाही. कोण म्हणे? ऐकत आहे का तुम्ही? काळ देवता म्हणे असं करा, मूळ रेकॉर्ड तिथूनच बदल करून आणा. म्हणे ते मूळ रेकॉर्ड कोणाकडे आहे? म्हणे आमचा बॉस आहे, आमच्यावर आमचा मालक. म्हणे कोण? भवितव्य नावाची देवता. तुम्ही त्याच्याकडे जा आणि या रेकॉर्ड मध्ये बदल करून आणा. व्यासाने दासाचा हात धरला. भवितव्य देवतेच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर झालं असं, भवितव्य नावाच्या दिव्य देवतेच्या घरात जीवाचा प्रवेश नाही. दासाला दारात वटवृक्षाखाली बसवलं. व्यास आत गेले, भवितव्य देवतेकडे गेले आणि भवितव्य देवतेकडे गेल्यानंतर नमस्कार केला. महाराज किम निमित्त आलात? म्हणे माझा आज्ञाधारक शिष्य दास बाहेर बसला, असा शिष्य भेटणार नाही.
त्याचा मृत्यू चुकवण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. भवितव्य नावाच्या देवतेनं रेकॉर्ड काढलं, नेमकं दासाचं पान काढलं आणि अशी नकारात्मक मान हलवली. म्हणे महाराज काय? अहो म्हणे तुमचा शिष्य जर जिवंत असता तर मी त्याचं आयुष्य वाढून देऊ शकलो असतो, पण तुमचा शिष्य जिवंत नाही. म्हणे काय म्हणता? अहो आम्ही आता सोबत आलो, तुमच्या दारात वटवृक्षाखाली तो बसलेला आहे. ते म्हणे तेच तर झालं, जोपर्यंत तुमच्यासारख्या संतांचा संग त्याला होता तोपर्यंत काळाची ताकद नव्हती त्याला स्पर्श करण्याची. तुमची संग तुटी त्याला झाली आणि काळाने त्याच्यावर घात घातला. त्याच्या डोक्यावर तो ते वृक्ष उन्मळून पडला आणि त्याचा कपाळ मोक्ष झाला. श्लोकच वाजला, यदा दासस्य व्यासस्य भवितव्य गृहे यांते तदा दास मरिष्यति. अंग तुटे. हो, अंगसंगात का रा बाबा? अंगसंगात, संतांच्या अंगसंगात राहिल्यानंतर काळ सुद्धा प्रभाव टाकू शकत नाही. प्रसंग सांगतो, आपल्या जवळच आहे, सज्जनगडाचाच. अलग लक्षात. आज्ञाधारक शिष्य मधुकरीसाठी निघलेत. मधुकरीला आलेत. ज्यांच्या दारात उभे राहिलेत ते ज्योतिष्याचं दार आहे. त्या बाळाकडे पाहिलं, ज्योतिष्याने सांगितलं, बाळा मधुकरी नेणार आहेस, पण खरं सांगू का, 2 तासानं तुझा मृत्यू आहे. 2 तासाने. आतापर्यंत त्या ज्योतिष्य कधी खोटं ठरलं नाही आणि त्याने झालं 2 तासात तुझा मृत्यू आहे. आणि मृत्यू ऐकल्यावर माणसं किती, मला वाटत नाही सांगण्याची गरज आहे. जरा 4-5 वर्ष मागं जा. कोणतं? कोरोना. महाराज काय दहशत होते मृत्यूची. एका व्हायरसनं सगळं जग बंद केलं होतं. माणसं घरात दुसऱ्याला घेत नव्हते. आपला जरी बाहेर गेला तरी घरात घेतला नाही. आपभीती, माझं सांगतो, आपभीती. नेमकं गावाच्या दिशेनं कीर्तनाला गेलो, ते लॉकडाऊन झालं आणि नंतर मी गावी फोन केला. अख्खं गाव भावकीचं, दुसरं एकही घर नाही. सरपंच आहे आमचा आणि पोलीस पाटील आहे आमचा, सगळी भावकी आमचीच त्या गावात. आणि फोन केला, आमचे महाराज म्हणणारं गाव आमचं. हॅलो, लॉकडाऊन झालं, गावाकडे येतो. गावात रात्री मीटिंग बसली, त्यांनी मला फोन केला, म्हणे महाराज तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही गावात येऊ नका, तुमची व्यवस्था आम्ही शेतात आंब्याखाली केली, जिवंतपणी. आणि तेव्हापासून खरं सांगू का, मला एका वाक्याचा अर्थ लक्षात आला, आमची माती. कोण? आमची, दुसरे माणसं नाही, आमचीच माणसं. कोरोना वाईट होता का? कोरोना वाईट होता. मला सांगायचं काय, ते दहशत असते, मृत्यूची विशेष दहशत असते. माणसं घाबरली आहेत विशेष नाही महाराज, रोगही घाबरले होते. रोगही, कोणाची बीपी कमी होतच नव्हती, कोणाच्या पेशी कमी होतच. हे लोक बाजूलाच पडले होते, ते घाबरून बसले होते. मृत्यूची दहशत सांगत आहे मी तुम्हाला. आणि ते पोरग घाबरलं ते विद्यार्थी. आणि रडत 2च घरं मधुकरीचे मागले. रडत आला, गुरुजीकडे आला. गुरुजीने विचारलं, बाळा रडतो का? म्हणे गुरुजी मी मरणार आहे. म्हणे कोणी सांगितलं? म्हणे त्या ज्योतिषाने सांगितलं. आतापर्यंत त्याचं ज्योतिष कधीच खोटं ठरलं नाही. म्हणे बाळा काय सांगितलं त्याने? म्हणे गुरुजी 2 तासांनी तो मरणार आहे असं सांगितलं. आणि असं म्हणल्यानंतर झालं असं. गुरुजी सांगितलं, बाळा 2 तास बाकी आहेत ना, घाबरू नको. म्हणे मधुकरी आणली. म्हणे 2च घर आणले. म्हणे मधुकरी आणल्यावर करतो काय? गुरुजी दररोज देवाला नैवेद्य दाखवतो. म्हणे काढ रामप्रभूला नैवेद्य काढ, दाखव देवाला नैवेद्य. देवाला नैवेद्य दाखवला. नैवेद्य झाल्यावर काय करतो? म्हणे गुरुजी आपण दोघेही दररोज प्रसाद घेतो, मधुकरीचा प्रसाद. म्हणे टाक 2 पानं, काय बस माझ्यासोबत. गुरुजीने आपल्या जवळ बसवलं महाराज. दोघाला 2 पानं टाकले. मधुकरी आलेली वाढून घेतलं. जेवण चालू झालं. आता जेवण गोड लागते. बाळा घाबरू नको, खा. आज गुरुजीनं भरवलं त्याला. आज गुरुजीनं त्याला भरवलं. आणि भरवल्यानंतर गुरुजी मी मरणार. खरंच गुरुजी मी मरल? बाळा अरे नाही, चिंता करू नको. जेवण झालं ना? जेवण झाल्यावर करतो काय? म्हणे गुरुजी तुम्ही दररोज वामकुक्षी करता आणि मी तुमच्या पायाची सेवा करतो. म्हणे बाळा मग आजही तेच करायचं. जेवण झालं. म्हणे आण घोंगडी टाकली. घोंगडीवर गुरुजी पहुडले. वामकुक्षी करण्यासाठी गुरुजी पहुडले. बाळा बस, घोंगडीवर बस, कर पायाची सेवा. चरण संवाहन करत आहे, पायाची सेवा करत आहे शिष्य. म्हणे बाळा एक आहे, मी झोपत आहे. कोणी आलं तरी घोंगडीहून उठू नको.
उठू नको. ऐक, काही घेतो म्हणलं तरी उठू नको, किती प्रलोभन दाखवलं तरी उठू नको, आणि काही भीती दाखवली तरी उठू नको. वेळ झाला, 2 तासांनी बराबर काळ दारात आला, गोंडस रूप धारण केलं, कॅडबरी आणली, कॅडबरी. बाळा काय आवडते तुला? ते कॅडबरी आणली, महाराज अशी पुढे धरली, चॉकलेट दाखवल्या, काय काय मुलांना आवडते ते दाखवलं. यानं पाहिलं, गुरुने सांगितलं, शब्द लक्षात होते, नाही सोडायचं. पाय धरला आणि पक्का बसला. शेवटी प्रेमानं नाही जमलं तर दहशत निर्माण केली त्याने, 11 रूप धारण केलं, भीती निर्माण केली. त्या भीतीपोटी तरी हात सोडेल, त्यांनी डोळे लावले ना असा बाहेर पाहू लागला. पण गुरुजीचे पाय मात्र त्यानं सोडले नाही. वेळ संपला, काळ गेला निघून. गुरुजी दररोज 1 तास झोपत होते, आज जरा 2 तास झोपले गुरुजी. गुरुजी उठले, म्हणे बाळा जा खेळायला. म्हणे गुरुजी बाहेर आहे ना, आला होता ना. म्हणे आता त्याची काय ताकद आहे तुला हात लावायची? वेळ संपला, आता काळाची ताकद नाही आपल्याकडे. नाही का, काळ आला होता पण वेळ आली नाही म्हणतो का नाही? म्हणजे वेळ संपला, आता तो तुला हात लावू शकत नाही, जा खेळायला. मला सांगायचं काय आहे, संतांच्या अंगसंगात असेल तर काळाचाही प्रभाव नाही हात लावण्याचा. का नको म्हणतात तुकोबार, अंग तुटे नको संग तुटे का नको, म्हणून हरिजना सवे भेटे. आणखीन एक कथा आठवल्या पण नाही सांगत आता. नहो अंग संग तुटे का बाबा, काय याचं कारण आहे? खरं सांगू का, हे जीवन, या मानवी जीवनाचं मूल्य फक्त संताच्या संगतीत कळते. बैसता संताचे संगती, संताच्या संगतीत. आयुष्य क्षण एकोपी न लभ्य स्वर्ण कोटिभी सचिन निरर्थकम ततो अधिक हानी का. अरे मनुष्य देहाचा एक क्षण सुद्धा कोट्यावधी स्वर्ण दिले तरी भेटत नाही, तो आम्ही निरर्थक गमावतो. ते सार्थकी लागावं वाटत असेल तर त्याला साधूचा संघ आहे. या जीवनाचं मूल्य, या वेळेचं मूल्य, या शरीराचं मूल्य साधू आम्हाला पटवून देतात, आणि तो परब्रह्म साक्षात्कार साधू करून देतात. म्हणून खरं सांगू का, खरं जर जगणं काय असेल, या जीवनाचं मूल्य जर काय असेल, हे जीवन सार्थकी लागावं वाटत असेल तर संतांचा संघ हे एकमेव कारण आहे. संतांच्या संगतीत आलं का त्याचं भलं झाल्याशिवाय राहत नाही. आता कोणाकोणाचं भलं झालं फक्त निर्देश करतो. संतांच्या संगतीत आली भिंत, तिचं भलं झालं. आळंदीला मंदिर झालं. संतांच्या संगतीत खांब आला, त्याचं भलं झालं. नेवाशाला त्याचं मंदिर झालं. संतांच्या संगतीत काय आलं, रेडा आला, त्याचं भलं झालं. जड जीवाचा उद्धार झाला, त्याचं मंदिर झालं. त्याच्याही पुढे कीर्तन होतात, त्यालाही रेडे महाराज म्हणा. एरवी रेडे नसतात बरं का, पण त्या रेड्याच्या समोर सुद्धा कीर्तन होतात. एरवी जर ते वाटेला आले, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, रेड्याला काय नाव आहे तुमच्याकडे? रेडाच म्हणतात का? काही भागात त्याला हाल्या म्हणतात, हाल्या. काही भागात बोथ्या नाव आहे, काही भागात हाल्या आहे. आणि अलीकडं नाव सांगू का तुम्हाला? अलीकडं नाव RTO. ती गाई घेतल्याशिवाय सोडतच नाही. तसं तो हे बाबा काही 1-2 तरी मारल्याशिवाय वाट सोडत नाही महाराज. इतका निर्बुद्ध प्राणी पण संतांच्या संगतीत आला, त्याचं भलं झालं, त्याचं मंदिर झालं. चैत्रात त्याची वारी भरते महाराज. संतांच्या संगतीत येणं कैन प्रकारे या भलं झाल्याशिवाय राहत नाही. एकच प्रसंग, एक श्लोक सांगतो थांबतो. नारदजी सांगतात, जिवंत असेपर्यंत आम्ही संघात आलो, आमचं भलं होतं, यात विशेष नाही. विशेष नाही. करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं. महापाप जीवनात घडले, महापाप. आणि महापाप करून चांगलं काहीच केलं नाही आणि तसंच मरून पडलं. महापाप्याचं प्रेत वाटेला पडलं आणि त्या वाटेनं संत जात आहेत. त्या संताची करुणामयी दृष्टी त्या महापाप्याच्या प्रेतावर पडली. ते महापाप्यानं चांगलं काहीच केलं नाही, पण त्या महापाप्याच्या प्रेतावर महापुरुषाची दृष्टी पडली. तरी ऐका, त्या महापाप्याचं भलं होते म्हणे. त्यानं काहीच चांगलं केलं, तो तर संघातही आला नाही, पण संतांची दृष्टी त्या महापाप्याच्या प्रेतावर जिवंतपणी नाही, मेल्यावर जरी पडली तरी त्याचं भलं होते. ऐका, त्याच्या पुढं तो महापापी मेला, त्याची चिता लागली. चितेतून धूर बाहेर पडला. संत कुठून तरी लांबून जात आहे
आणि त्या महापाप्याची चिता त्यांना दिसली, त्या चितेतला धूर दिसला, शरीरही दिसलं नाही. त्या धुरावर जरी साधूची दृष्टी पडली तरी त्या महापाप्याचं भलं होते म्हणे. ऐका, त्याच्या पुढे नारद पुराणातलं चिंतन आहे. नारदजी त्याच्या पुढे सांगतात, बाबा महापापी मेला, त्याची चिताही शांत झाली, खाली राख पडली, राख. त्या राखेवर जरी साधूची करुणामय दृष्टी पडली तरी त्याचं भलं होते. श्लोक ऐका, महापातक युक्तावा युक्तावा उपपातके परम प्रयांते होतो, परमपदाला जातो. कधी महाराज? महद्भी अवलोकिता, महापुरुषांनी त्याचं अवलोकन केलं पाहिजे. काय अवलोकन केलं पाहिजे महाराज? कलेवरम तद्धुमम तद्भस्मम वापि सप्तमम. हे जर नारद पुराणात बोलत असतील तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, महापाप्याचं जर भलं होत असेल, मेल्यावर जरी शरीर त्यांच्या सहवासात आलं, दृष्टी साधूची पडली तरी त्याचं भलं होत असेल, तर मग आम्ही जिवंतपणी साधूच्या संगतीत गेल्यावर आमचं भलं होणार नाही का? म्हणून तुकोवर म्हणतात, भलं करायचं झालं तर संतांच्या संगतीत जा. शेवटचं चरण. तुका म्हणे जिने, तुका म्हणे, तुका म्हणे जिने, तुका तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. म्हणून बाबा देवाकडे हीच आपण मागणी करू, देवा तुझवरी ज्याचे मन दर्शन दे तयाचे, अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमलापती तुझबा नानी कंटाळा. पण देवाकडे हीच मागणी करू. आणि खरं सांगू का, देवाकडे गेल्यावर संतांच्या संबंधानं मागावं आणि संतांकडे गेल्यावर देवाच्या संबंधानं बोलावं. ही संप्रदायातली रीती आहे बरं का. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मज मग हरी उपेक्षिन. देवाकडे गेल्यानंतर संतांच्या संबंधानं बोलतात आणि संतांच्याकडे गेल्यानंतर देवाच्या संबंधानं बोलतात. पण आज देवाच्या दरबारात आहे, सिद्धेश्वराच्या दरबारात आहे. भगवंताला हेच विनंती करू, देवा आमचं जीवन भलं व्हावं वाटत असेल तर ज्यांच्या संगतीत भलं होते अशा साधूची आम्हाला संगती दे, अशी त्यांच्याकडे मागणी करू. झालेली सेवा त्या सिद्धेश्वराच्या चरणावर समर्पण करू. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. आज उपांत्य दिवस आहे, मागणीचा दिवस आहे. विशेषत्वानं पाहायचं झालं तर 8 दिवसापर्यंत आपण इथं मोठं गोड अशा प्रकारचं पंचमवेद गाथ्याचं पारायण केलेलं आहे. दिवसभर भरगच्च अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत, प्रवचन आहे, कीर्तन आहे. परिसरातली सर्व भगवत भक्त मंडळी आवर्जून या उत्सवासाठी येतात. आपल्याला कोटी कोटी धन्यवाद दिले पाहिजे. एकांताचं स्थळ आहे तरी आपल्या अंतःकरणातली भावना, परमात्म्यावर असणारी श्रद्धा आपल्याला घरात राहू देत नाही. थंडीचे दिवस आहेत तसे, थंडी आज मला थोडी कमी वाटली, याच्यापेक्षा दररोज जर जास्त अधिकच असेल, पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तरी आपण आलात. हे देवाचे विशेष प्रेम आपल्यावर आहे, देवाची आपल्यावर विशेष कृपा आहे. अशी देवाची कृपा वर्षत राहावी आणि त्या साधूची भेट होऊन आपले जीवन परम कल्याणाप्रत जावं अशी भावना करतो. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पण करतो. वाणीला थांबवतो.
ज्ञानेश्वर म्हणा लवकर बाबा. तुका म्हणे धीरे तुका म्हणे धीरे तुका म्हणे धीरे तुका